गाईज, कसे आहेत तुम्ही? होप सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही बरे आहेत पण आम्ही बरे नाही आहे. कारण की ना माझ्या प्रेमीला आज बरं नाही आहे. त्याला खूप ताप येऊन राहिला. मला ना काही कळतच नाही. रात्रभर त्याला ताप होता. तर आपण रात्री आता मग मध्यरात्री कुठे दवाखान्यात घेऊन जाणार आहे. खूप त्याला रात्री ताप होता. मी त्याला हात लावला ना, तो माझ्या बाजूलाच झोपतो ना, तर त्याला ना मी असा हात लावला ना, त्याला खूप म्हणजे गरम वाटत होतं त्याचं शरीर. मग मी त्याला बोलली सकाळी आपण ना दवाखान्यात जाऊन येऊ असं. खूप गरम होतं त्याचं शरीर, तर मी त्याला बोलली आहे. आता बघू, त्याचे ना टॉन्सिल्स पण पूर्ण सुजलेले आहेत आणि पूर्ण अंग एकदम तापलेलं आहे त्याचं. त्याला आता दवाखान्यात पाठवते. मग बघू आता औषधं वगैरे आणते. त्याला कधीची सांगते उठ उठ असं, पण त्याची हिंमतच नाही होते उठायची. उठ ना बेटा, उठ ना, उठ, जाऊया दवाखान्यात. कसा झोपलेला आहे. त्याला कधीची सांगते उठ उठ, ऐकत नाही. तू घेऊन जा याला दवाखान्यामध्ये, मी तोपर्यंत जेवण बनवून टाकते. हा चल उठ प्रेम, उठ ना, चल लवकर यार प्रेम. रंग गरम आहे, थंड पितो ना म्हणून यायला ताप आहे. काय झालं? क्या हुआ? बाहेर कोणतरी आलं, काय माहिती कोण आलं बाहेर. कोण माहिती कोण आलं, काय बोलतोय, कोण आहे का बबली? इकडे पाठव त्याला. काय बोलताय, काय बोलताय? काय बोलना, क्या बोलना है? आंटी से बोलो क्या बोलना है. मेरे को भी कैरम खेलना है. तो किधर आहे कॅरम? आमच्या घरातलं कॅरम सुद्धा यांना माहिती आहे कुठे आहे असं. कुठे आहे कॅरम? प्लीज 100 रुपये दे. 100 रुपये लाओ. बिल बोलतो 100 रुपये दे, 100 रुपये दे म्हणतो. 1 घंटे का? कौन सा भैया? इसके भैया. भैया? आप हमारे भैया को खेलने देते हो और हम लोग को खेलने नहीं देते हो. छोटे हम लोग तो खेलने नहीं दे रहे, बड़े लोग को खेलने दे रहे हो. तो बड़ा लोग का ही है ना. तो बड़ा लोग का ही है ना. मेरे को क्यों? कहाँ पे खेलोगे? मेरे घर पे नहीं, मेरे घर पे नहीं. शिव शिव एक काम कर, शाम को आओ, चलो. दीदी को बोल ऊपर कैरम रखा है तेरे घर पे. भी हाँ, इनके पास बड़ा कैरम है, इनके पास जा. नहीं, मेरे पास तेरी दादी आ गई. तेरी दादी आ गई. मना करती है. असा आता घरात असा तमाशा आहे बघा. असं आणि मॅडम बघा सकाळी सकाळी उठल्याबरोबर लगेच गेम खेळायला लागली. हा, मग खाणं पिणं काही नाही करायचं, ब्रश ब्रश केला तर. मी चाय नाही पी. पेरू खायला गेली तर तू बोलली पेरू नाही खायचं सकाळी सकाळी. तर काय? हा, मग सर्दी खोकल्याचे दिवस चालू आहे, दुसरं काय खाऊन घे. त्या डब्यामध्ये करंजी आहे, लाडू आहेत, चिवडा आहे, खाऊन घे. मला ते नाही आवडत. उठ दवाखान्यात जा. प्रेम, प्रेम, उठ ना, उठ दवाखान्यात जा. चल बबली, उठव त्याला. बबली, बबली घरात बाहेरच करत राहीन. 1 मिनिट. जा त्याला दवाखान्यात घेऊन उठ प्रेम, चल जा. उठ. अरे प्रेम उठ, उठून राहशील तू. आम्ही काय आजारी नाही पडत का? उठले. चहा पी आणि दवाखान्यात जा. उठ मग, उठ मग. उठ, थोडं बरं नाही वाटत माहितीये, पण उठून घे लवकर. पटापट काम आवरायचं सोडून. चल उठ. पिल्ल्या, उठ बेटा, उठ. चल. का बरं असं तोंडाचं का बरं चाललंय बाई? फ्रेश वॉश लावला आणि तसाच झोपून गेलाय. उठ, उठ बेटा, उठ उठ. प्रेम, माझा राजा तू. माझ्या राजाला कसं फिरून फिरून ताप बीप सगळं येतं.
कसा सगळा देव आमच्या नशिबामध्ये सगळे मुश्किल टाकून राहिला काय माहिती. उठ उठ. लिहिलं नाही माझा तो, माझा लाल आहे तो. चल जा दवाखान्यात जाऊ नये मग बेटा, दवाखान्यात जाऊ नये मग. पिल्ल्याला मला काही सुचत नाही. मग ना खरं देवाला मी बोलते, काय तू हे आमच्या नशिबात टाकून दिलंय असा का? तू एक से बडकर एक काही ना काही मुश्किले टाकतच राहतो. काय करू मी? अरे पारा झोपला प्रेम. उठ ना, दवाखान्यात जाऊ दे. चल उठ 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 ना. आय उठ प्रेम लवकर यार. उठ, दवाखान्यात जाऊ दे. जा ती चहा पी 2 घुटची, थोडं तोंड चेंज होऊन जाणार मूड. आणि हे ना दवाखान्यात जाऊ नये. बघते पैसे किती आहेत ते. कामधंदा नाही काय नाही. आणि त्याच्यामध्ये काय 200 रुपये तुझ्याकडे आहे. मस्त डोक्याला आमचं ताण आहे. आता हे बघा, आता हे 60 रुपये आहे. सामान बिमान काय तर आणायला लागतातच ना गं. मग ते राहू देतो कसे पाकिट आता खाली. लोकांना असं वाटतं यांच्याकडे काय पैसे. हां, कोणी करत धरत तर नाही. फरमाईश एवढे देतात ना, असं नाही तसं नाही. एक दिवस माझ्या खुर्चीवर बसवा मी. एक दिवस माझ्या खुर्चीवर बसणार ना, तेव्हा करणार ते अमरीश पुरीचा डायलॉग आहे ना, एक दिन मेरे खुर्ची पे बैठो, देखो कितने अंगारों से जलता हूँ मैं. तशी माझी बात आहे. एक दिन मेरे खुर्ची पे बैठ के देखो कितने अंगारों से जलती हूँ मैं. माहिती आहे, एवढं माझं दिमाग टेन्शनमध्ये. सगळ्या गोष्टी एका जागेवर. पोराला बरं असं मला कसं तरी वाटतंय. काय करू, काय सुचत नाही.